स्किट झाला, बॉल स्किट झाला आणि यष्टी रक्षकाच्या हातात. यष्टी रक्षकाची भूमिका निभावत असताना स्वतः कॅप्टन कुल चेतन पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे. पुन्हा एकदा आर्यन याचा चेंडू तेच तर्रार. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. 22च्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 2 चेंडू नंतर 1. जसं डीडी सर मी म्हटलं होतं की पावसाचं बेनिफिट मिळणार आणि त्या बेनिफिटचा फायदा, तेच बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतं मैदानात. चेतन पाटील यांनी का निर्णय घेतला असं क्षेत्ररक्षणाचा, यासाठी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला की कुठेतरी मला याचा बेनिफिट, मला फायदा होणार आहे पावसाचा आणि तो मी फायदा उचलणारच. आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय आर्यनच्या स्वरूपात. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी सागरने सुद्धा आपलं बाहुबलीचा ताकद दाखवली आणि चेंडू सीमारेषा पार घालवला. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 6. 3 चेंडू नंतर 7 धावा. उमेश सरकार, उमेश घाटगे, आपण कुठे असाल तिथून कृपा करून डीडी यांची विनंती, आपण यायचंय. स्कोररच्या भूमिकेत आपण सकाळपासून आहात. पुन्हा एकदा आर्यन पाटील याचा तेच तर्रार चेंडू. 22च्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 8. 4 चेंडू नंतर 8 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती सागर, एक निर्धाव चेंडू आणि एक मोठा फटका, पण कुठेतरी त्या फटक्याला विजय यांचा धप्पा बसतोय आणि झेल घेण्यात यश मिळते विजयला. झेलबादच्या स्वरूपात बाद होतो सागर. जसं मी म्हटलं होतं की पाऊस पडल्यानंतर बेनिफिट राहील बॉलरसाठी, कारण कुठेतरी चेंडू स्किट होईल. या आधी पाहिलं तर या अगोदरचा चेंडू हाताळताना आर्यन कडून अतिशय तेज तर्रार चेंडू पडल्यानंतर कुठेतरी गती प्राप्त करतो आणि यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू जातोय. सागरची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो योगेश. स्ट्रायकिंग एंडला राहील योगेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो योगेश. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळणार. चेक त्या ठिकाणी जी काळी गाडी लागते त्यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी गाडी लावू नका. गाडीला जर चेंडू आदळला तर आपली काचेचा इजा कॅच तुटू शकते, त्यामुळे आपल्याला विनंती करतो की त्या ठिकाणी आपण गाडी लावू नका. काही गाडी ज्या ठिकाणी पार्क केली आहे त्याला आपल्याला विनंती करतो की चेंडू आपल्या गाडीला लागू शकतो. दादा काचेला चेंडू लागू शकतो. आपण आतमधल्या साईडला गाडी पार्क करा, आपल्याला विनंती करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एका षटकानंतर धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. स्ट्रायकिंग एंडला गेले आता प्रकाश, ज्याच्या बॅट मधून खणखणीत 55 धावांची खेळी आज झाली. 64 धावांची खेळी झाली होती. 14 चेंडू 64 धावांची खेळी करत असताना मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो आपल्याला विनोद आणि निर्धाव चेंडू हाताळताना विनोद. यष्ट्यांच्या मागे अतिशय उत्तम प्रकारे यष्टी रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चेतन पाटील. पुन्हा एकदा वाईडिश यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो ग्राउंड हिट शॉट वरती. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 10. आपण जर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना प्रकाशची खेळी
सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः सुरेख अशी खेळी राहिली होती आणि आज जर पाहिलं तर प्रकाशला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्याच गावातील संजय दादा यांचा देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा देखील न्यू मराठवाडा क्रिकेटच्या या चषकामध्ये मनाच्या अंतकरणापासून आभार असेल. प्रकाशला आपल्या गावातील खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी संजय दादा नेहमी जिथे जिथे मॅच असते तिथे तिथे मात्र संजय दादा अग्रगण्य हजर असतात. येस बघत सर आपल्या आता किती धावा असतील? आताच्या 3 धावा आहेत. 3 धावा. येस 3 धावा आलेत. चला सामना हलता जुलता ठेवायचा. 3 षटकांची ही लढत असेल. 6:06 आपला सामना सुरू झाला होता. 6:13 झालेत. म्हणजेच अजून आपल्या भात्यात 8 मिनिटं शिल्लक आहेत. चेतन पाटील सर लक्ष असू द्या. 8 मिनिटं आपल्या भात्यामध्ये अजून देखील शिल्लक आहेत. 8 मिनिटामध्ये आपल्याला 1.5 ओव्हर समाप्त करायची आहे. तर आपण लक्ष द्या. घड्याळाचा काटा लावलेला आहे. षटकाराचा इशारा येतो पंचांचा. या ठिकाणी सुरेख अशी फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला चेंडू पूर्व लगेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. आज जर पाहिलं तर अरविंद वस्कर सर सकाळच्या सत्रापासून आयोजकांच्या भूमिकेत आणि जिथे कमी तिथे आम्ही आणि क्षेत्ररक्षकाला जिथे जिथे कमी असतील तिथे नक्कीच अरविंद मस्कर आज आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आज फक्त 3च संघामध्ये आज क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले आणि एकाच मॅचमध्ये 3 कॅचेस देखील त्यांनी सुरेख असा झेलल्या होत्या आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये आज त्यांचं नाव देखील गिनलं जाईल. तर जाऊया मैदानात. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय तो विनोद. अतिशय उत्कृष्ट षटक हाताळताना कुठेतरी चुकी होते विनोद यांच्याकडून आणि तदनंतर पिचच्या बाहेर चेंडू आदवतोय आणि नोचा इशारा येतो पंचांचा आणि तदनंतर चेतन पाटील यांच्याकडून सुद्धा चुकी होते आणि 9+1 अशा 2 धावांचा भर पडते. उघडा डोळे बघा नीट कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट आलाय पण तो फुल टॉस. त्या फुल टॉसचा कुठेतरी पुरेपूर उपयोग करता आला नाही प्रकाशला. तदनंतर गॅदर होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते ती 23 धावा. येस आपण जर पाहिलं तर स्लॉट षटक अनामारीचा षटक कोणता गोलंदाज घेऊन पाठवतील चेतन पाटील की स्वतः चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर येतील असं पाहावं लागेल. जो संघ जिंकेल तो शिवशक्ती स्पोर्ट्स पुपिरे या संघासोबत भिडेल आणि तो सामना देखील 3-3 षटकांचा राहील याची दक्षता घ्यायची आहे. आज काही कारणास्तव आपण सेमीफायनल फायनलला आपण 3-3 षटकांचे खेळवणार आहोत. अन्यथा या ठिकाणी जर पाहिलं तर वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 मुंबई अंतर्गत प्रत्येक सामना हा 4-4 षटकांचा खेळला जातो. मात्र आज काही कारणास्तव आपल्याला वेळ झाला आणि फायनल आणि सेमीफायनल ही आपल्याला 3-3 षटकांची खेळवावी लागते. सबसे कातील चेतन पाटीलचा पहिला चेंडू उडवला. विजय चेंडूच्या खाली आहे. विजय मात्र कोणतीही चूक यावेळी करणार नाही कारण विजयला देखील माहिती आहे चुकीला माफी नाही आणि विजयने ती चूक करणार नाही कारण हाताला गम लावून आला की काय पाऊस आहे. पावसामध्ये देखील हाताला गम लावून आला की काय. कॅच मात्र सुटणार नाही. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावर स्थिरावली आहे. चेतन पाटील पहा काय सुरेख अशी आपल्या संघाला लीड करताना पाहायला मिळतात. आज जर पाहिलं तर 4 संडे हा संघ पहिल्या सामन्यामध्येच बाहेर जात होता. मात्र आज मात्र कुठेतरी लय पकडली आहे आणि आपल्या स्वतःच्या आयोजनामध्येच आज 3री फेरी खेळताना आपल्याला हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. योगेशची जागा भरून काढण्यासाठी मानगाव संघाकडून मैदानात उतरलाय सचिन. पाहूया सचिन आपल्या संघासाठी काय योगदान देणार कारण चेतन पाटील यांच्या पहिल्या चेंडूवरती योगेशला परतीचा प्रवास करावा लागला. कुठेतरी विजयच्या हातामध्ये जसं डीडी सर तुम्ही म्हटलात ना गम चिटकवून आलाय की काय
कारण चेंडू त्याच्या हातातून बाहेर जातच नाहीये. पुन्हा एकदा चेतन पाटील यांचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, पण कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला मस्तकला दस्तक देऊन सीमारेषा पार षटकार येतो. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 29. 2 चेंडू नंतर 29. निर्णायक आणि स्लॉग ओव्हरचे षटक घेऊन आले स्वतः चेतन पाटील, संघाचा संघनायक. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, पण कुठेतरी त्या चेंडूला खरपूस असा समाचार घेताना पाहायला मिळतो आपल्याला. सचिन आणि पुन्हा लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार चेतन पाटील यांना पडताना. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 35. 3 चेंडू नंतर 35 धावा. अजून येणारे 3 चेंडू स्लॉग ओव्हरचे षटक, निर्णायक षटक. शेवटचे 3 चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला. सचिन पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी. तू मला षटकार मारू शकतो तर मी पण तुला कुठेतरी थांबवू शकतो, कुठेतरी तुला पायबंदी करू शकतो. तसाच यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला चेतन पाटील यांनी आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं. सचिनला धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते ती 37 धावा. शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळणार चेतन पाटील, कारण या अगोदर लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. पहिल्या चेंडूवरती जरी त्यांना झेलबाद करण्यात यश मिळालं, तदनंतर सचिनने खरपूस असा समाचार चेतन पाटील यांचा घेतला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न शरीरापासून दूर ठेवण्याचा आणि उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो चेतन पाटील यांच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर. 5 चेंडू नंतर 37 धावा. शेवटचा चेंडू डॉट होणार की षटकार येणार की चौकार, पाहूया शेवटचा चेंडू. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे पण कुठेतरी चुकी होते. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 4 वाढेल. धावसंख्या होईल ती 41. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज असेल. ते खिरोडे न्यू मराठवाडा 11 खिरोडे या संघाला. आपण जर पाहिलेत ना खिरोडे संघाचं गणित जर पाहिलं ना तर प्रत्येक मॅच मध्ये त्यांना 40, 42, 43 असं धावांचं आव्हान करायला लागले. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 24 चेंडूत 44 धावा चेस केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं तर 24 चेंडू 42 धावा चेस केल्या. आता मात्र 18 चेंडू आणि 42 धावा चेस करायच्या. 18 चेंडू आणि 42 धावा. आता मात्र विजयला फर्स्ट गिअर मधून डायरेक्ट 4थ्या गिअरवर बॅटिंग करावी लागेल विजयला हा सामना जिंकायचा होता, कारण आता फक्त 6 चेंडू कमी झालेत. म्हणजे आता 18 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा करायच्यात. आर्यन आणि विजयला मात्र पहिल्या चेंडू पासून फलंदाजी करावी लागतील, मोठे फटके मारावे लागतील. यस रविभाऊ जराशी घाई करा, कारण आपल्याला फायनलचा महामुकाबला देखील उजेडीचा खेळवायचा, तर थोडीशी घाई करा मानगाव संघ. यस सागरदादा जराशी घाई करा, रविदादा थोडीशी घाई करा, कारण आपल्याला फायनलचा महामुकाबला देखील उजेडीचा खेळवायचा. 3-3 षटकांची ती लढत आपल्याला खेळवायची, तर थोडीशी घाई करा. आणि चला मराठवाडा 11 खिरवडी आपण आपले फलंदाज लगेच मैदानात पाठवा, कारण आणि या न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडेचे पाठीचा कन्ना अशोक दादा यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 स्वागत, स्वागतम सुस्वागतम. अशोक दादा या. अशोकांना पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आणि ज्या ज्या वेळेस मराठवाडा चषक आयोजन होतं ना त्यावेळेस त्यांचं योगदान फार मोठं असतं आणि ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आलं असे त्यांचे देखील या ठिकाणी अशोकांना पाटील आपल्याला विनंती करतो. या अशोक बाबा, या अशोक बाबा आमच्या बाजूला बसा. जिथे जिथे आम्ही मराठवाडा चषकचं
कॉमेंट्री करतो तिथे तिथे मात्र अभिषेक पाटील यांचे चिरंजीव देखील आमच्या समवेत असतात. आज काही कारणास्तव अभिषेक दादाला या ठिकाणी आज यायला मिळालं नाही. नक्कीच आपण विचार केला तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पारितोषिक देण्यात आलंय ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या चषकाला देण्यात आलंय आणि नक्कीच एकदम वेळेवर आलेत अशोक अण्णा पाटील साहेब. पाटील साहेब आपण वेळेवर आलाय तर आपलं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. काय सांगताल आज आपला संघ या ठिकाणी खेळतोय आपला. चला स्पीडअप घ्या. 18 चेंडू 42 धावांचा आपल्या संघाला पाठलाग करायचा आहे. पहिले 2 सामने पाहिलेत तर 24 चेंडू आणि 42 धावा चेस केल्या होत्या. 24 चेंडू 43 धावा चेस केल्या होत्या. आता 18 चेंडू आणि 43 धावा आपल्या संघाला चेस करायचा आहे. काय सांगताल संघाला काय सल्ला देताल. सर्वप्रथम मी चेतनचा आभार मानेन की त्यांनी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मी त्यांना शुभेच्छा नाही तर या स्पर्धेत ज्या ज्या संघाने भाग घेतला त्या सर्वच खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आणि खरोखरच त्यांनी ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या पावसात सुद्धा रिस्क घेऊन खेळत आहेत त्या सर्वच खेळाडूंचा मी खरं म्हणजे मी खेरवडेंच्याकरांच्या वतीने चेतनच्या वतीने आभार मानतो. आणि माझ्या संघाला शुभेच्छा देतो की त्यांना या 24 चेंडूमध्ये 42 धावा ते करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि शेवटी खेळ आहे आणि तो खेळाडू वृत्तीने खेळावा. माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. यस हे अशोक अण्णा पाटील साहेब होते ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आलं होतं. व्हाईट +1 म्हणजेच 2 धावा. यस सरांचा इशारा आला 2 धावांचा. 2 धावांनी सुरुवात झाली म्हणजे अजून 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. आर्यन पाटीलला मोठे फटके मारावे लागतील आणि आर्यन पाटील नक्कीच कुठेतरी पावसाचा व्यत्यय आला. 1 धाव जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 1च धावेवर समाधान मानावं लागतंय. मॅच मध्ये आपण पाहूयात काय घडतंय काय बिघडतंय. 18 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान असताना अशोक दादा आले. त्यांचं स्वागत विजय षटकाराने करेल का. कारण मागील 2 मॅच मध्ये पाहिलं तर विजयच्या बॅटमधून अक्षरशः षटकारांची मालिका चालू आहे. या मॅच मध्ये देखील विजय षटकार मारेल का. 1-2 षटकार येणं गरजेचं आहे. डॉट डिलिव्हरीची या ठिकाणी होते सांगता. आणि नक्कीच फायनलचा महामुकाबला विघ्नेशजी मडवी सर यांच्या वाणीतून आपण नक्कीच ऐकणार आहोत. 3-3 षटकांची ती लढत असेल. फायनलचा महामुकाबला बिग बॅटल त्यांच्या वाणीतून आपण सविस्तररित्या ऐकणार आहोत. जसं डीडी सर तुम्ही म्हटलं होतात की षटकाराने स्वागत करणार का. विजयचा तो प्रयत्न होता पण कुठेतरी तो प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि क्षेत्ररक्षण केलं. त्यानंतर 1 धाव घेण्यात यश मिळालं विजयला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 4. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो आपल्याला सचिन. स्ट्रायकिंग एंडला आर्यन पाटील मॅन फ्रॉम खिरवडे. आणि षटकाराने स्वागत करणार का तर करणार. नक्कीच षटकाराने स्वागत करणार पण तो आर्यन पाटील असेल. डीडी सर ना कद बड़ा ना बद बड़ा मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आर्यन पाटीलने सांगितलं चेतन पाटीलच्या गोलंदाजीवर 2 षटकार तुम्ही आमच्या मेन गोलंदाजाला मारताय तर आम्ही देखील तुमच्या मेन गोलंदाजाला उत्तराला प्रतिउत्तर हल्ल्याला प्रतिहल्ला करू आणि आम्ही देखील षटकार चौकार मारू. कूल आणि काम असा फलंदाज आर्यन पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अशोक मोहम्मदचं यथोचित असं स्वागत षटकाराने केलं आर्यन पाटील यांनी. यस आर्यनला या षटकारात ज्यांनी टी शर्ट सौजन्य केले असे रुद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे सर्व पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. जेवढे षटकार आर्यन मारेल तेवढ्या षटकारासाठी आर्यनला नक्कीच प्राईजचा वर्षा होईल. लगेच भीमराव पाटील साहेब त्यांचे पिताश्री या सामन्याकडे अक्षरशः एकदम आस लावून बसलेत की आर्यन माझा चिरंजीव अजून देखील एकाद दुसरे 2 फटके अजून असे मारेल अशी अपेक्षा पाहायला मिळते आर्यनकडून.
किती आला 5 चेंडू आणि 11 धावा झाल्यात. म्हणजेच या चेंडूवर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. पाहूया आर्यन पाटीलच्या बॅटमधून तो चौकार षटकार येईल का, काय होतंय. चौकार षटकार येईल का आर्यन पाटीलच्या बॅटमधून. दगदग 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 वाढली आहे. बॉलर कुठेतरी फंबल झालाय. फंबल नंतर हा आलाय. 2 धावा. पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. 2 धावेंचा इशारा येतोय. 2 धाव्यांनी धावसंख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या वाढून जातीये 13 या आकड्यावर. तेरा चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे. म्हणजेच या चेंडूवर चौकार षटकार येणं अनिवार्य असेल. पाहूया काय घडतंय. चेतन पाटील कुठेतरी या सामन्याकडे नजरा वळून आहेत. कुठेतरी कॉट बिहाइंडची संधी होती. यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चूक झाली. आता मात्र 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट मात्र कोणाच्या बाजूने जाईल सांगता येणार नाही. गणेश सर काय सांगताल या मॅच बद्दल. 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज, काय विवरण कराल आपल्या नजरेतून या सामन्याचं. चला स्पीडअप ठेवा. स्पीडअप सर पाहायला गेलं ना, जोपर्यंत विजय आणि आर्यनची जोडी या मैदानामध्ये आहे, जोपर्यंत जसं मागच्या मॅच पासून आपण पाहतोय की विजयने अतिशय धडाकेबाज अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि त्याचा कुठेतरी फायदा त्याच्या संघाला मिळाला, कारण 3ऱ्या फेरीपर्यंत तो आपल्या संघाला घेऊन गेलाय. आणि यस विजय यादव मामा यांच्याकडून विजयसाठी खास प्राइज. स्वराज कन्स्ट्रक्शनचे सर्व गावावरून खास फोन आलाय मामांचा की विजयने प्रत्येक षटकारासाठी विजयला 200 रुपयाचा प्राइज. मामांचा फोन आमच्यापर्यंत आलाय. प्रत्येक षटकाराला 200 म्हणजे आज विजयची डिमांड आहे. आज रविवारचा वार आहे आणि विजयचा आज तो रविवारचा वार नक्कीच निघालाय. एक धाव पुन्हा कुठेतरी फंबल झाला. चेंडू 2 खेळाडूंना दोन चिरून गेलाय. सीमा रेषे पार चौकार. जशी ही कौतुकाची थाप पाठीवर पडावी आणि विजयने सांगावं की मी आहे, मी उभा इथं आहे, मी या मैदानाचा बादशाह आहे, मगासपासून माझी बॅट तळपते आणि मी चौकार षटकारांचा बादशाह आहे असं दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये. एक हाती किल्ला लढवताना न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे या संघासाठी लढताना एक हाती किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतो विजय. आणि नक्कीच खुश असतील स्वराज कन्स्ट्रक्शनचे ओनर विजय यादव मामा. गावावरून खास आमच्यापर्यंत फोन त्यांचा पोहोचला आणि विजयाच्या प्रत्येक षटकारासाठी 200चा कॅश प्राइज आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर फसलाय. नाराज असेल, कुठेतरी नाराज असेल. चेतन पाटील यांना इशारा करतो मी आहे, मी आहे, मी मारू शकतो. थांबा, एक चेंडू डॉट द्यायला म्हणून प्रेशर घेऊ नका. 2 चेंडू 12 धावा जरी असला तरी माझ्याकडे ती क्षमता आहे, मी ते मारू शकतो. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू लॉफ्ट झालाय आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जाते घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 18. येणारे 9 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला. मॅन फ्रॉम खिरवडे विजय. यस, आर्यन साठी देखील प्राइज आहे. जो कोणी खेळाडू षटकार मारेल त्या खेळाडूला विजय यादव मामा यांच्याकडून रोख रक्कम 501चं प्राइज. आर्यनने षटकार मारो किंवा विजय षटकार मारो, संघ माझा जिंकला पाहिजे असं खास गावावरून विजय यादव मामा यांचा आम्हाला फोन येतोय. आर्यनने षटकार मारो या विजयने षटकार मारो. आता मात्र प्राइज वाढत चाललंय. शावकार षटकारांचा प्राइज वाढत चाललंय. स्वराज कन्स्ट्रक्शनच्या सर्व विजय यादव मामा खास गावावरून हा चषक पाहत आहेत आणि नक्कीच मामा तुमच्या बक्षिसाची थाप आपल्या खेळाडूंच्या पाठीवर पडते आणि त्याच प्रकारे काहीसा परफॉर्मन्स आपल्या खेळाडूंकडून होताना पाहायला मिळतोय. विजय वा भाई वा, सुरेख अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जिथे मागील मॅच सोडली होती ना तिथून पुन्हा एकदा रिस्टार्टचं बटन दाबताना पाहायला मिळतोय विजय. आणि एक आलाय, अजून एखादा येईल का? साई केसा, साई 12 विजय बोलेल का? बघावं लागेल उर्वरित चेंडूवर.
फुलटस पद्धतीचा पेंडू जवळ होता, कुठेतरी फंबल झाला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? आर्यनने देखील आर्यनने षटकार मारला तर आर्यनला देखील 500चा रोख प्राईज या ठिकाणी जीपे केलं जाईल. खास गावावरून स्वराज्य कन्स्ट्रक्शनचे सर्व विजय यादव मामा यांच्या माध्यमातून एक लेजेंडरी खेळाडू आहेत. न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे या संघाचे एक लेजंड खेळाडू आहेत. न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे संघाचे. पहा पाडल स्वीप आर्यन पाटील, नाम तो सुना ही होगा. आणि आर्यन पाटीलच्या बॅट मधून देखील आलाय. म्हणतात ना खरबुजे को देखते खरबुजा रंग बदलता है. एखाद्या आंब्याच्या बाजूला कच्चा आंबा ठेवला तर तो पकतो. आणि आर्यनला देखील पहा रुद्रा ट्रॅव्हल्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आर्यनला देखील 200चं प्राइज आणि दाजींकडून देखील 100चं प्राइज म्हणजे 300चं प्राइज आर्यनसाठी आलंय. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. 6 चेंडू 11 म्हणजे 2 षटकारांची गरज. काय घडेल? कोणता गोलंदाज येईल? सागर की रवी? कोणता खेळाडू येईल? बक्षिसांचा पाऊस. कुठेतरी पावसाने थांबता पाय घेतलाय पण बक्षिसांचा पाऊस थांबत नाहीये या मैदानात. आर्यन आणि विजयसाठी बक्षिस आणि बक्षिस मिळतात. विजय यादव मामा यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपये प्रत्येक षटकारासाठी. यस, आपण पाहू शकता हे आहे खेळाडूंवरचं प्रेम. जर हा सामना फायनल मध्ये न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे गेला तर विजय यादव मामा यांच्याकडून रोख रक्कम 5001 रुपये त्यांना देण्यात येणार आहे. मात्र सागर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. 2 षटकार विजयापासून दूर. विजयकडे ती क्षमता आहे. विजयच्या बॅट मधून ते षटकार येतील का? सागर गोलंदाजी मार्कवर हलक्या त्याने टोलवला. खेळाडू फंबल झाला. 1 धाव तर पूर्ण. कुठेतरी फंबल झालाय. 1 धाव पूर्ण. आर्यनने स्वतःवर भरोसा ठेवलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज म्हणजेच उर्वरित चेंडूवर 2 धाव्यांची गरज आहे. विजय यादव मामा यांच्याकडून प्राईजचा लयलूट पाहायला मिळते. पाक खेळाडूंवरचं प्रेम. आज काही कारणास्तव त्यांना मैदानामध्ये खेळायला यायला जमलं नाही, मात्र प्राईजचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एलिव्हेशन फसलंय आणि आर्यन पाटीलचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला नवीन फलंदाज चेतन पाटील लगेच मैदानात पाठवतात. 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. पाहायला गेलं ना सर, जर त्या कॉलवरती विजयच्या कॉलवरती आर्यनने दुसऱ्या रनचा प्रयत्न केला असताना तर कुठेतरी विजय स्ट्राईकला राहिला असता आणि विजयाची नामी संधी पक्की झाली असती विजयच्या बॅटमधून. पण कुठेतरी निर्णय चुकला आर्यनचा. बस पाहिलं ना आपण तर रोख रक्कम 11,000 रुपये आणि 7,000 असं प्राइज आहे. प्लस पहिला नंबर येऊ किंवा दुसरा नंबर येऊ बक्षीसच जाणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण जर पाहिलं तर एका बाजूला शाहूवाडी तालुक्यातील एक नामवंत संघ तर दुसऱ्या बाजूला वारणा मोहना क्रिकेट असोसिएशन 32 शिराळाचा संघ. कोणता संघ बाजी मारेल? चेतन पाटील यांच्याकडे अनुभवाचा भरणा आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सागर हा खेळाडू तैनात आहे. 2 षटकार दूर विजयापासून चेतन पाटील. मात्र गोशांकी क्षेत्रात 1 धाव आणि 1 बाउन्सचा इशारा देखील येतोय. लेग बाईच्या स्वरूपात माफ करा 1 धाव. चार चेंडू आणि 9 धावांची गरज. या मागील मॅच मध्ये देखील असाच काहीतरी खेळ पाहिजे होता आणि तिथे मात्र 3 चेंडू माफ करा 3 चेंडू 9 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज. या मागील देखील सामना असाच झाला होता आणि तिथे विजयने 2 षटकार मारून विजय मिळवून दिला होता. आता मात्र चेतन पाटीलची बारी. काय घडतंय कुठेतरी कोणता खेळाडू आउट होईल? चेतन पाटील की विजय की चेतन पाटील? कोणता खेळाडू आउट होईल? पाहूया कोणता खेळाडू आउट होईल. पंच कोळी सर डिस्कस करतील त्यानंतर आम्हाला निर्णय लगेच कळवतील. ए आबा 2 ला 2 मारते ताकद आहे तर मार ना. एस कोळी सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवा की कोणता खेळाडू आउट आहे, विजय की चेतन?
विजयला कुठेतरी निराशाजनक परतावं लागेल. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. एक चौकार एक षटकार येणं गरजेचं आहे. होऊ शकतं कारण मॅच आहे. काल जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 13 धावा मागील संडेला याच ग्राउंडवर झाल्या होत्या. 1 चेंडू 13 धावा झाल्या होत्या. तर 2 चेंडू आहेत 10 धावा होऊ शकतात. आणि मानगाव टीम जर पाहिलं तर मानगाव टीम अनेक सामने या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. हा सामना जर जिंकला तर विजय यादव मामा यांच्याकडून प्राइज अजून वाढलंय. 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. विनोद स्ट्रायकिंग एंडला. विनोदला दाखवून द्यावं लागेल. आपल्यातली धमक दाखवावी लागेल. कामे विराट टू नवी मुंबई प्रवास करून या ठिकाणी आलो. आता मात्र कुठेतरी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेतन पाटील धावतायत पळतायत. 2 धावा तर पूर्ण होतील का? पंचांचा बोट आकाशाकडे. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. 8 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. कुठेतरी चेतन पाटील स्वतःवर नाराज असतील. जागेवर थांबले असते तर विजयला स्ट्राईकवर आणलं असतं. विकेट सॅक्रिफाईस केली असती. विजयने मॅच जिंकवली असती. कारण आज जर पाहिलं तर विजयची बॅट तळपळत होती. हेच आपण पाहूयात. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. जो संघ जिंकेल त्याच्या कर्णधाराने लगेच व्यासपीठावर यायचंय. यश पुपिरे संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे.